अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणारं घरकुल रॉयल प्लॅनेट मध्येच। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्सचा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट। प्रशस्त पार्किंग, बास्केटबॉल कोर्ट, भव्य जिम, सोलर नेट मीटरिंग। रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराराणी चौक, कोल्हापूर। संपर्क 94 21 11 17 94। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, इंडिया आघाडीची मागणी। पहलगाव येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध इंडिया आघाडी संघटनेच्या वतीने आज ऐतिहासिक बिंदू चौकात निषेध निदर्शनं करण्यात आली। इंडिया आघाडीच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नहीं डरेंगे, नहीं डरेंगे, भारत माता की जय, भारत माता की जय। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षेवर मोठमोठ्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी। भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे, अतिरेक्यांचा हा हल्ला आहे, याचा मी या ठिकाणी निषेध करतो। आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्याड हल्ला होणार नाही, जातीय दंगल होणार नाहीये, अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत, हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात, यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडिया आघाडीच्या वतीने मागणी करतो। ज्या पद्धतीनं पूल नावा हल्ला जो झाला त्याचं 1 वर्षानंतर या देशाच्या समोर चित्र स्पष्ट आलं। निवडणुकी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काही काळामध्ये काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर सोडून हे नाकारता येत नाही की यामध्ये कोणाचं तर षडयंत्र असलं पाहिजे। त्या सगळ्या वस्तुस्थिती लोकांच्या समोर येतील, पण आज भारत देशातल्या नागरिकांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुलानी, आपचे संदीप देसाई, हर्षल सुर्वे, ठाकरे जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, सुनील मोदी, संजय पटकरे, उत्तम पाटील, रियाज सुभेदार, रियाज बागवान यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।